बाजारात गेल्याच्यानंतर आपण कांदे बटाटेसुद्धा घेत असताना कांदे बटाटेसुद्धा निवडून घेतो, परंतु नियोजित विवाह असेल किंवा प्रेमविवाह असेल तर आपला साथीदार किंवा जोडीदार चॉईस करत असताना पसंत करत असताना आपण इतकी घाई का करतो, हा सुद्धा मोठा प्रश्न आजच्या तरुण आणि तरुणींना पडलेला दिसून येतो. नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. आजचा जो विषय फेमस रील स्टार अभिषेक साठे याला प्रेमात दगा भेटला, धोका भेटला म्हणून त्यांनी स्वतःचा जीव संपला, स्वतः जगाचा निरोप घेतला, अदृश्य दुनियामध्ये सामावून गेला, गळफास घेतला. अशा प्रकारची दुखेरी ठिणगीदायक अशी बातमी सोशल मीडियाच्या प्रत्येक रील्स माध्यमातून आपल्याला पाहायला आणि ऐकायलाही मिळते. आता अभिषेक साठेची ओळख करून देतो. अभिषेक साठे हा रील स्टार म्हणून ही पदवी त्याला नामवत पदवी त्यांनी प्राप्त केली होती. ही पदवी अशीच प्राप्त होत नाही. त्यासाठी अभिषेक साठेंनी स्वतःच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून स्वतःच्या प्रयत्नाच्या बळावर, स्वतःच्या प्रयत्नाच्या जोरावर, स्वतःच्या कलेच्या दर्शनातून लाखो चाहत्यांच्या काळजावरची स्वतःच्या कलेची, कर्तृत्वाची प्रतिमा त्यांनी उमटवली. परंतु प्रेमाच्या प्रवासात प्रवास करत असताना प्रेमामध्ये दगा भेटला आणि धोका भेटला. प्रेमाच्या अर्ध्या प्रवासातच त्यांनी स्वतः गळफास घेतला. या जगातून त्यांनी स्वतःचा निरोप घेतला, या जगातून त्याचा जीव गेला. अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला बातमी सातत्याने पाहायला मिळते. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असताना सर्वप्रथम गळफास घेणं हे योग्य आहे का, ते गळफास घेणं हे चुकीचंच आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ असा व्हायरल होतो त्याच्या प्रेमिकाचा, म्हणजे भाग्यश्रीचा. तर भाग्यश्री म्हणते की माझ्या अभिषेकला अशा प्रकारे तुम्ही बदनाम करू नका, माझा अभिषेक माझ्यासाठी मरण पावला नाही, त्याचं दुसरंही कारण असू शकतं. आता त्याच्या पलीकडे पाहिलं, ती त्याच्या पलीकडे असे सांगते की आम्ही फक्त प्रेमिका किंवा प्रियकरापुरते मर्यादित नसून आमचा प्रेमविवाहसुद्धा झालेला आहे. म्हणजे या दोघांनी मंदिरात लग्न केलेलं आहे, विवाह केलेला आहे, 3 महिने सोबत राहिले, त्याच्यानंतर एकमेकाचं पटत नव्हतं, त्याच्यानंतर वेगवेगळे राहायला लागले. त्याच्यानंतर मग असं वादग्रस्त वातावरण निर्माण झालं. म्हणजे 3 महिने राहत असताना या प्रश्नाचं उत्तर देताना इतकं सांगावंसं वाटतं की आजकालच्या तरुणींना, मुलामुलींना प्रेम या शब्दाचा अर्थसुद्धा माहिती नसतो, तरीसुद्धा एकमेकाच्या प्रेमात पडतात आणि विवाह करतात. नंतर विचार पटत नाहीत म्हणून आत्महत्या हा प्रकार आपल्याला सातत्याने दिसूनही सुद्धा येतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर देताना एक सांगावंसं वाटतं, हा व्हिडिओ त्याच्यासाठीच केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देताना सांगावंसं वाटतं की प्रेम हे अलौकिक प्रकार आहे. ज्या प्रकारे कामधेनू, चिंतामणी आणि कल्पतरू ह्या दुर्मिळ वस्तू असतात, त्याच प्रकारे प्रेमसुद्धा दुर्मिळ एक गोष्ट असते. हे समजून घेणं सुद्धा तितकं महत्त्वाचं वाटतं. खऱ्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचे स्वार्थ किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. खऱ्या प्रेमामध्ये स्वतःचा त्याग असतो, एक दुसऱ्यासाठी मरण्याची ताकद असते, एक दुसऱ्यासाठी जपण्याची सुद्धा ताकद असते. त्याला खरं प्रेम म्हणतात. परंतु 3 महिने आम्ही सोबत राहतो, 3 महिने म्हणजे सोबत अभिषेक आणि त्याची प्रेमिका सोबत राहते, त्याच्यानंतर तो गळफास घेतो, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण होतो, नंतर तो गळफास घेतो. तर या प्रश्नाचं उत्तर देताना एक सांगावंसं वाटतं, प्रेमविवाह असेल किंवा नियोजित विवाह असेल तर मुलामुलींनी आपली आवड आणि निवड हे सुद्धा स्पष्ट करणं इतकं महत्त्वाचं वाटतं. आता आवड आणि निवड का बाबा, तर मुलीला आवडत असेल चित्रपट आणि नाटक आणि मुलाला आवडत असेल कीर्तन आणि भजन, तर तो विवाह होऊ शकतो का? कारण की त्या ठिकाणी त्याचे विचार एकत्र नाही आहेत. मुलीला आवडत असेल बाहेरचं हॉटेलचं जेवण आणि मुलाला आवडत असेल घरचं जेवण, तरीसुद्धा विचार एकत्र येतात. म्हणजे किरकोळ माध्यमातून भांडणं होतात, वादग्रस्त वातावरण निर्माण होतं, मग आत्महत्येचा परिणाम निर्माण होतो. म्हणजे विवाह जमवत असताना सुद्धा ह्या सुद्धा गोष्टी मुलामुलींनी स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण की नंतर त्याचा अशा प्रकारे घातकी प्रकार होऊ नये, हे सुद्धा तितकं प्रेमाच्या माध्यमातून किंवा नियोजित विवाह माध्यमातून आजकालच्या तरुण आणि तरुणींनी सर्वप्रथम ही विचारधारेला सुद्धा समर्थन करणं तितकं महत्त्वाचं वाटतं. जी आवड निवड ही सुद्धा जपणं गरजेचे आहे. तुमची आवड निवड जर प्रामाणिकपणे जर एक होत असेल तर तुमचा प्रेमविवाह असेल किंवा नियोजित विवाह असेल हे सुद्धा तुमचा सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर देत असताना या प्रश्नाचं उत्तर किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, ते माझ्या सहकारी मित्रबांधवांनी सोशल मीडियाच्या प्रत्येकाने या योग्य आहे की अयोग्य आहे हे कमेंट माध्यमातून, शेअर माध्यमातून, लाईक माध्यमातून सुद्धा कळवावं, अशी आमची या अशोकची विचारधारा चॅनलच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती आहे. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, इथेच थांबतो. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद.